न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांना जातीय नावाने ओळखले जात असल्याने त्या भागांना महापुरुषांचे अथवा लोकशाही मूल्य दर्शविणारी नावे देण्यात यावीत अशी मागणी रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया रिपाई आठवले गट यांच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना रिपाईचे विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले की शहरात मांगवाडा, वडारवाडा, वैदुवाडा, कुंभार गल्ली, गोंड गल्ली, लोणार गल्ली, सिंधी कॉलनी, पंजाबी कॉलनी अशा नावांचा सर्रास उल्लेख केला जातो। एवढेच नव्हे तर या नावांचा वापर पत्रव्यवहार तसेच ऑनलाईन वस्तू मागवितानाही केला जात असल्याची बाब अत्यंत निषेधार्ह आहे। त्यामुळे श्रीरामपूर नगर परिषदेने सर्वानुमते ठराव करून या भागांना छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर लहुजी उस्ताद यासारख्या महापुरुषांची किंवा लोकशाही मूल्य दर्शविणारे नावे द्यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। गल्ली असेल, सिंधी गल्ली असेल, असं या ठिकाणी जातीच्या नावाने या ठिकाणी हा उल्लेख होतो। तर या जातीचा अपमान करणारं ते वार्डाला समजलं जातं। तर या ठिकाणी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी साहेब आमची अशी मागणी आहे तर त्या ठिकाणी महापुरुषांचे तुम्ही नावं दिले पाहिजे। मांगवाडा आहे तिथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचं नाव दिलं पाहिजे। त्याच पद्धतीनं जो वडरावाडा आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे। जो वैदुवाडा आहे त्याला त्या ठिकाणी शाहू महाराजांचं नाव दिलं पाहिजे। त्याच पद्धतीने जी गोंड गल्ली आहे तिला देखील बिरसा मुंडांचं नाव दिलं पाहिजे अशी या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्याच पद्धतीने समजा लोकशाही मूल्य जपणारे जे नाव आहे ते देखील नाव तुम्ही त्या ठिकाणी साहेब दिले पाहिजे। तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही जर या ठिकाणी त्या नावाच्या साधी हालचाल केली नाही आणि ते नाव बदललं नाही तर या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी साहेब आम्ही इशारा देतो। आपण बघितलं का देशाला स्वातंत्र्य मिळून गेली 70 वर्ष झाले पण खऱ्या अर्थानं आपल्या ज्या रूढी परंपरा होत्या ते सरकारने या ठिकाणी बदललं नाही। तर माझी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते बदलावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो। यानंतर आमचे भीमराज उपविभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल म्हणाले की जातीयवादी स्वरूपाच्या नावांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात। त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तातडीने ठराव करून संबंधित भागांना नव्याने नामकरण करावे, अन्यथा रिपाईच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं श्रीरामपूर नगरपालिकेच्या गेटवर आज आम्ही आपल्या श्रीरामपूर शहरातील ज्या जुन्या वसाहती आहेत त्या वसाहतींना जे उदाहरणार्थ आत्ताच आमच्या सुभाषदादांनी सांगितलं इथं मेन रोडलगत मांगवाडा आहे त्या वस्तीला मांगवाडला म्हणलं जातं। इथं बाजूलाच बाजार तळावर वडारवाडा आहे आणि वैदुवाडा आहे। त्याचप्रमाणे गोलवणी रोडला हरिजन वस्ती असेल असे जे जुने नाव आहेत ते नावं बदलण्यासाठी गौंड गल्ली असेल हे नावं जे जुने नावं जे आहेत ते नावं बदलण्यासाठी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे। ही निदर्शने करण्यात येत असताना या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन, आमचे युवकचे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ मगर, आमचे शहराध्यक्ष युवकचे विशाल सुरडकर, त्याचप्रमाणे आमचे सचिन ब्राह्मणे, मौजे चक्रनारायण आणि बाई, त्याचप्रमाणे दादूभाऊ बनकर, आमचे मित्र भास्कर नवगिरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर आमच्या सर्वांच्या भावना या ठिकाणी आपण लक्षात घेऊन त्वरित हे नावं बदलून या ठिकाणी महापुरुषांचे ज्या ज्या वसाहतीला नावं द्यावे असे मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि सर्व मित्र कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला मागणी करतो आणि आपण लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। आणि यानंतर जर लवकरात लवकर आपण निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्वपक्षीय भव्य असा मोर्चा या नगरपालिकेवर आयोजित करू असं या ठिकाणी सांगून थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। यावेळी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मगर, जय भीम आर्मीचे
जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे, मातंग अस्मिता संघटनेचे जिल्हाध्यक्ष भागचंद नवगिरे, समता सैनिक दलाचे दादासाहेब बनकर, लहुजी सेनेचे हनीफ पठाण, रिपाईचे तालुका उपाध्यक्ष मोजे चकनारायण, ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, गोंड समाजाचे नेते कुलजीत जामकर, किशोर अबान, बाबासाहेब आवताळे, दीपक शिंदे, दिलीप सदाशिव, अशोक शेळके, किरण साळवे, नंदू साबळे, अभि जामकर, महेश जामकर, प्रीतम श्रमाके, मायाबाई यादव, बाळासाहेब साळवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रावण.